महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। केक नव्हे, समाजसेवेची भेट। नागेंद्र म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर शाळांमध्ये सामाजिक उपक्रमांचा प्रेरणादायी सोहळा। विविध जिल्हा परिषद व अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, छत्र्या, पाण्याच्या बाटल्या व खाऊंचे वाटप। वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची अनोखी दिशा। वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे, फटाके उडवणे किंवा मित्र परिवाराला मेजवानी देणे एवढ्यापुरताच मर्यादित न राहता समाजाप्रती आपली जबाबदारी जपत तो प्रेरणादायी पद्धतीनेही साजरा करता येतो। याचे सुंदर उदाहरण सार्डे विकास मंचचे अध्यक्ष तथा सार्डे गावच्या प्रसिद्ध ऑक्सिजन पार्कचे प्रेरणास्थान असलेले निसर्गप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते नागेंद्र म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पाहायला मिळाले। रविवार दिनांक 12 जुलै रोजी असलेल्या त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी त्यांच्या जिवलग मित्रांनी, हितचिंतकांनी, शिक्षकांनी, अधिकारी वर्गांनी व महिला भगिनींनी रायगड जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये सामाजिक उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, छत्र्या, ओळखपत्रे, आय कार्ड, पाण्याच्या बाटल्या आणि खाऊचे वाटप करून वाढदिवसाला सामाजिक जाणीवेची अनोखी दिशा देण्यात आली। या उपक्रमाअंतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळा पाले येथे हरिश्चंद्र म्हात्रे पाले यांनी विद्यार्थ्यांना छत्र्या व खाऊचे वाटप केले। त्याच शाळेत आदर्श शिक्षक उपेंद्र ठाकूर खोपटे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले। सार्डे अंगणवाडीत सुयश क्लासेसचे अध्यक्ष निवास गावण यांनी विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाटल्या भेट दिल्या। रायगड जिल्हा परिषद शाळा आवरे येथे तळोजा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले। राधाकृष्ण महिला ग्रुप सार्डे यांच्या महिला भगिनींनीही विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सामाजिक सहभाग नोंदवला। रायगड जिल्हा परिषद शाळा सार्डे येथील हॉटेल MDSचे मालक नितीन म्हात्रे व आतिश म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले। रायगड जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी कडापे येथे प्रशांत म्हात्रे कडापे यांनी लहान मुलांना खाऊचे वितरण केले। तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा कोपरगाव येथे युवक आधारच्या पत्रकार ॲडव्होकेट रणिता ठाकूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी रायगड जिल्हा परिषद शाळा पालेचे शिक्षक प्रशांत कोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन म्हात्रे, उरणचे सुप्रसिद्ध निवेदक सुनील वर्तक, सदाबहार दोस्ती ग्रुप प्रतिष्ठानचे संतोष जोशी, जितेंद्र म्हात्रे, UFPOचे संचालक प्रकाश माळी, अमोल पाटील, ॲडव्होकेट रणिता ठाकूर, हितेश म्हात्रे, सार्डे अंगणवाडीच्या सेविका संजीवनी म्हात्रे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते। याशिवाय श्री राधाकृष्ण महिला ग्रुपच्या सुलक्षणा पाटील, भगवती पाटील, कविता गावण आणि कल्पना पाटील यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी हरिश्चंद्र म्हात्रे, उपेंद्र ठाकूर, नितीन म्हात्रे आणि प्रकाश माळी यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी नागेंद्र म्हात्रे यांनी सर्व मित्रपरिवार, अधिकार वर्ग, शिक्षक, महिला भगिनी व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करताना सांगितले की वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस नसून समाजाला काहीतरी परत देण्याची संधी आहे। आजच्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सेवाभाव आणि माणुसकीची बीजे रुजावीत या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझ्यासाठी सर्वात मोठी वाढदिवसाची भेट आहे। समाजाला सकारात्मक संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद ठरवत अशा सामाजिक पद्धतीने वाढदिवस साजरे करण्याची प्रेरणा प्रत्येकाने घ्यावी अशी भावना यावेळी व्यक्त केली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी ॲडव्होकेट रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, सार्डे, उरण। त्यांच्या माध्यमातून दरवर्षी हा कार्यक्रम या शाळेमध्ये साजरा होतो आणि या कार्यक्रमासाठी आज कुठेतरी कमतरता थोडीशी भासत होती। वाटलं होतं की शाळेत पुष्पलता मॅडम नाहीत, उपेंद्र ठाकूर सर नाहीत, कार्यक्रम कसा होता। परंतु ज्या पद्धतीने शाळेच्या आवारात एंट्री केली त्याच प्रकारे प्रशांत कोळी सर बाहेर येऊन त्यांनी हात मिळवला, तेव्हाच अंगावर टाकले की कुठेतरी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आज प्रशांत कोळी सर काम करतील या शाळेसाठी। या शाळेला पहिला क्रमांक मिळाला तो कशामध्ये? परस बागेतून ही शाळा केंद्रानंतर तालुक्यात गाजली। त्याच्यानंतर मला वाटतं डान्समध्ये छोटी शाळा, छोटा वर्ग, छोटी मुलं, परंतु त्यांनी कुठेतरी केंद्रामध्ये आणि तालुक्यात नाव नेण्याचं काम
त्यामागे मेहनत आहे ती शिक्षकांची, शाळा व्यवस्थापन कमिटीची आणि विद्यार्थ्यांची. आज नावारूपाला शाळा येत आहे आणि त्याचं सर्व श्रेय जातं ते सर्व ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन कमिटी आणि शिक्षक. मित्रांनो, मी कोणीही मोठा माणूस नाही, परंतु समाजात काम करत असताना माझे वाढदिवस कोणीतरी साजरा करतोय यापेक्षा मला आनंद नाही. मी कुठलाही वाढदिवस माझा मी मोठा केक कापणं किंवा ह्यामध्ये साजरा म्हणजे तसा प्रकारचा साजरा न करण्यापेक्षा आपण सामाजिक क्षेत्रात आहोत तर सामाजिक त्याचं भान ठेवून अशा प्रकारचे कार्यक्रम आपण करावेत असे मी सर्वांना नेहमीच सांगत असतो. मग त्यांचा स्वतःचा वाढदिवस असेल किंवा त्यांच्या मुलाचा असेल किंवा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असेल, मित्रांनो मोठं करण्याची गरज नाही. एक झाड लावा, ते झाड जगवा आणि ते झाड जगल्यानंतर जेव्हा फळ देईल तेव्हा नक्कीच तुम्हाला वाटेल की अरे आपण लावलेलं हे झाड. मग त्या वाढदिवसाची आठवण राहील. ज्या दिवशी केक कापतो त्या दिवशी खाल्ला जातो, तो संपला जातो, त्याचा फोटो फक्त पाहायला मिळतात. परंतु जर वाढदिवसानिमित्त एखादं झाड लावलं तर त्या झाडाचा वटवृक्षात रूपांतर झाल्यानंतर नक्कीच आपल्याला वाटत जाईल की आपण वाढदिवसानिमित्त लावलेलं आहे. दरवर्षी एक झाड लावायचं आपल्याला. आज या कार्यक्रमासाठी उत्तम निवेदक आणि आमचे सहकारी सुनील वर्तक सर, त्याचप्रमाणे MDS हॉटेलचे मालक नितीन म्हात्रे सर, सदाभाग जोशी ग्रुपचे संतोष जोशी सर, सचिन पाटील सर, त्याचप्रमाणे विजय सर, इकडे आमच्या कृषी विभागातील जितेंद्र, त्यानंतर आमचे कृषी विभागातील प्रकाश माळी सर आणि आमच्या समवेत काम करून ज्यांनी आता सांगितलं की यांच्या समवेत मोठे झालो. मोठा प्रत्येकजण प्रत्येकाच्या कर्तृत्वाने होत असतो. मात्र संकट, अनेक संकट झेलून ज्याने आज ॲडव्होकेट ही पदवी संपादन केली आणि पत्रकारितेत उतरून एका वेगळ्या प्रकारची छाप निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं अशा आमच्या ललिता ठाकूर मॅडम, खरोखरच मी सांगेन की जिद्द असावी लागते आणि त्या जिद्दीच्या जोरावर आज त्यांनी जी काही यश संपादन केलंय त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिलात याबद्दलही आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला उशीर झालाय कारण आपल्याला पुढचेही कार्यक्रम आहेत. वाढदिवस कसे असावेत यासाठी मित्र परिवाराला नेहमी सूचना असतात की वाढदिवसासाठी गिफ्ट, केक हे साजरे न करता तुम्ही माझ्या वाढदिवसासाठी जिथे काही जमेल ते करायचा. मग आता मला वाटतं आवड्या शाळेत खाऊचं वाटप असेल,